आणि आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। तर कोरोनामुळे 38 जणांचा मृत्यू। पंतप्रधान मोदी 6 जूनला काश्मीर दौऱ्यावर। कटरा इथं पंतप्रधानांची रॅली। पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींचा काश्मीर दौरा। पंतप्रधान मोदींना 16 पक्षाच्या खासदारांचं पत्र। ऑपरेशन सिंदूरबाबत विशेष अधिवेशन घेण्याची विरोधकांची मागणी। पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रामध्ये राहुल गांधी यांची पहिली स्वाक्षरी। कर्नाटकच्या विजयपुरातील कॅनरा बँकेमध्ये देशातील सर्वात मोठा दरोडा। बनावट चावीद्वारे बँकेतील तब्बल 59 किलो सोनं चोरट्यांनी लंपास केलं। चोरीनंतर लॉकरमध्ये काळी बाहुली ठेवली। जम्मू काश्मीरमधील 3 सरकारी अधिकारी बडतर। लष्कर आणि हिजबुलसाठी हेरगिरी केल्याचा आरोप। नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांची कारवाई। राज्यात यंदा मे महिन्याच्या पावसाचा नवा विक्रम। मे महिन्यामध्ये सरासरीच्या तुलनेत 1000% अधिक पावसाची नोंद। सर्वाधिक पाऊस झालेल्या जिल्ह्यांमध्ये पुण्याचा समावेश। 250 मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची पुण्यामध्ये नोंद। आता शिस्तभंगाची नोटीस ईमेल व्हॉट्सअॅपवर। शिस्तभंगाच्या कारवाईमध्ये आता माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणार। राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी। इजिप्तच्या कैरोमध्ये सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळ गट 7 पोहोचलं। अल होरेया गार्डनमध्ये महात्मा गांधींना पुष्पांजली वाहिली। कैरोमध्ये इजिप्तच्या परराष्ट्र व्यवहार परिषदेसोबत बैठक देखील संपन्न। मणिपूरच्या इम्फाळमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। अनेक भागामध्ये पाणी साचलं। एसडीआरएफ आणि एनडीआरएफकडून बचाव कार्य सुरू।